नमस्कार, विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण केलेलं आहे एकादशी निमित्त दह्यातील भगरीची खिचडी आणि त्यासोबत आमटी। भगरीच्या खिचडीमध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, म्हणून मी लाल तिखटाची शेंगदाण्याची आमटी केलेली आहे। दही टाकल्यामुळे ह्या खिचडीला खूप छान चव येते। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा। हे करण्यासाठी लागणारे साहित्य: एक मी उकडलेला आलू घेतला, तुम्ही कच्चा आलू घेतला तरी चालेल। त्याची साल काढून घ्यायची आणि छान बारीक चिरून घ्यायचा। आता 4-5 हिरव्या मिरच्या मी छान बारीक वाटून घेतल्या। तुम्ही याऐवजी लाल तिखटही घेऊ शकता। शेंगदाण्याचा कूट भाजून घेतलेला आहे। भगर घेतली 1 वाटी, 2-3 चमचे दही घेतले आणि चवीनुसार मीठ। आता सर्वप्रथम आपण कुकर गॅसवरती ठेवूया। त्यामध्ये आता मी 1 चमचा तूप टाकत आहे। तुमच्याकडे जर सूर्यफुलाचं तेल, शेंगदाण्याचं तेल असेल तेही टाकलं तरी चालेल। तुम्ही जर उपासामध्ये जिरं खात असेल त्या खिचडीमध्ये जिरं टाकलं तरी चालेल। आता तूप छान आपलं गरम झालेलं आहे। तर यामध्ये आपण चिरलेला आलू टाकूया। आलू छान आपल्याला लाल कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण जी भगर आहे ती भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता भगर आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। ही भगरीची खिचडी तशी पण खायला खूप छान लागते आणि आमटीसोबतही खायला खूप छान लागते। आता बघा, आपले आलू छान झालेले आहे। यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकूया, ते आपण छान परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला खरपूस होईपर्यंत छान तुपामध्ये होऊ द्यायचा आहे। आमटीसाठी मी शेंगदाणे, 1 मिरची छान मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि तूप आणि तिखट टाकून छान उकळी येऊ दिली। अशी मी आमटी तयार केली। आता आपण जी भगर धुवून घेतली होती ती आता आपण कुकरमध्ये टाकूया आणि ही छान फुलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायची आहे, ज्यामुळे भगरीला खूप छान खमंग अशी टेस्ट येते। हे बघा, आता आपल्याला भगरी छान तुपामध्ये खमंग भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण 2-3 चमचे दही टाकूया। तुम्हाला जर आंबट आवडत नसेल तर दही स्किपही केले तरी चालेल, पण दही टाकल्यामुळे खिचडीला खूप छान चव येते। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी भगर घेतली होती, तर 2 वाटे मी पाणी टाकणार आहे। तुम्हाला जर खूप अशी पतली खिचडी पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी टाकलं तरी चालेल, पण मी आता याच्यासोबत आमटी केली खायला, त्याच्यामुळे मी थोडं 2च वाट्या पाणी टाकत आहे। तुम्हाला जर फक्त खिचडीच खायची असेल तर जास्त पाणी टाकलं तरी चालेल। आता कुकरला झाकण लावून 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। लगेच आपली खिचडी तयार होते। हे बघा, खूप छान अशी आपली खिचडी भगरीची तयार झालेली आहे। ही आमटीसोबत किंवा नुसतं खायलासुद्धा खूप छान लागते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।